नमस्कार, सारिका कुकिंग रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहे पावभाजी झटपट कशी बनवायची। एखादे पाहुणे वगैरे आले असेल तरी सुद्धा तुम्ही बनवू शकता आणि मुलांच्या डब्यासाठी बनवणार असाल तर ही 10 ते 15 मिनिटात बनवून तयार होते। तर व्हिडिओ स्किप न करता लास्टपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। मी इथं साहित्य आणि भाज्या काय काय घेतल्यात ते तुम्हाला दाखवते आणि मसाले मी तुम्हाला परत दाखवेनच। तर इथे फ्लावर मी स्वच्छ असा निवडून घेतलेला आहे आणि तो थोडा 5 मिनिटं मी पाण्यामध्ये उकळून घेतलेला आहे, कारण की याला औषध वगैरे फवारणी केलेली असते, त्यामुळे थोडासा 5 मिनिटं हा पाण्यामध्ये उकळून घ्यायचा। तर इथं जे बेसिक माझ्याकडे ज्या अवेलेबल भाज्या होत्या त्या मी घेतलेल्या आहेत। इथं अर्धा बीट घेतलेला आहे, एक बटाटा घेतलेला आहे, एक गाजर कापून मी बारीक कट करून घेतलेला आहे आणि थोडेसे मटार घेतलेले आहेत आणि कांदा आणि टोमॅटो आणि आलं लसूण पेस्ट ही घेतलेली आहे। तर आता सर्वप्रथम आधी मी इथे आलं लसूण पेस्ट आणि कांदा जो आहे तो मी बारीक करून घेणार आहे आणि जो टोमॅटो आहे तो मी परत बारीक करून घेणार आहे। सगळं टोमॅटो आणि कांदा एकत्र बारीक करून घ्यायचा नाही, कांदा आणि आधी आलं लसूण पेस्ट ही मी बारीक करून घेणार आहे। तर मुलांच्या डब्यामध्ये रोज पोहे उपीट देऊ शकत नाही, कारण की मुलं ही खाऊन बोर होतात, त्यामुळे मी इथे आज पावभाजी बनवलेली आहे आणि सकाळची घाई गडबड असते, त्यामुळे मी ही कुकरमध्ये बनवलेली आहे। कुकरमध्ये सुद्धा झटपट बनते पण चविष्ट एकदम छान होते, जसे आपण रेग्युलरची करतो तशीच ही कुकरमध्ये सुद्धा होते। तर कुकर चांगला तापलेला आहे, त्यामध्ये मी थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि हे माझ्याकडे मसाले पण आहे। तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही इथे थोडीशी तमालपत्री आणि एक चक्री फूल टाकू शकता। तर इथे मी मसाले पण वापरलेला आहे। आता त्यानंतर मी यामध्ये टाकणार आहे जो आपण कांदा आणि आलं लसूण पेस्ट आहे मिक्सरला बारीक करून घेतली होती ती टाकायची आहे आणि चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। आता गॅस इथं थोडासा फास्ट आहे, कारण की कांदा हा आपला चांगला भाजला पाहिजे, यासाठी गडबड आहे, त्यामुळे मी इथं गॅस थोडासा फास्टच ठेवलेला आहे। तर कांद्याला इथे छान असं तेल सुटायला लागलेलं आहे, पाहू शकताय, आणि कांदा हा थोडासा कुकरला लागतो आहे, तर आपला कांदा हा चांगला भाजून झालेला आहे। तर यामध्ये आता टाकायचं आहे जे आपण टोमॅटोची पेस्ट करून घेतलेली आहे ती यामध्ये मी टाकून घेतलेली आहे। ती सुद्धा एक 2 ते 3 मिनिटं अशी चांगली भाजून घ्यायची आहे। त्यानंतर जे आपले मसाले आहेत ते घालायचे आहेत यामध्ये। आता तुमची पावभाजी करताना फोडणी छान झाली तरच आपली पावभाजी चांगली होते। घाई गडबड का असेना पण मसाले चांगले भाजणे हे गरजेचे आहे। तर यामध्ये मी आता टाकणार आहे ते म्हणजे 1 चमचा हळद टाकलेली आहे, एकदम छोटा चमचा आहे हळदी। यामध्ये टाकलेला आहे मी हिंग यासाठी टाकलेला आहे, कारण की फ्लावर वगैरे खाल्ला की पित्त वगैरे होतं, त्यासाठी इथे मी थोडासा हिंग टाकलेला आहे। लाल तिखट हे 2 चमचे मी टाकलेला आहे आणि जो एव्हरेस्ट पावभाजी मसाला असतो तो मी यामध्ये टाकलेला आहे 2 चमचे। यामध्ये एव्हरेस्टच चाट मसाला आहे तो मी टाकलेला आहे 1 चमचा। चाट मसाल्याने थोडीशी आंबट अशी चव येते खूप छान पावभाजीला, त्यामुळे मी इथे एव्हरेस्ट मसाला वापरलेला आहे आणि यामध्ये टाकलेला आहे 1 चमचा मीठ इथे मी चवीनुसार वापरलेला आहे आणि लाल तिखटसुद्धा तुम्ही तुमच्या चवीनुसार वापरू शकता। तर मसाले चांगले आपल्याला हे 2 ते 3 मिनिटं असे परतून घ्यायचे आहेत। आता थोडे लागायला लागले तर यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि चांगले मसाले हे आपले भाजून घ्यायचे आहेत। तर मी ते पाणी 2 ते 3 चमचेच टाकलेलं आहे, जास्त पाणी वापरलेलं नाही, कारण की मसाले चांगले भाजणे फार गरजेचे आहे। तर माझे मसाला कांदा टोमॅटो हे चांगले तेल सुटेपर्यंत हे भाजून झालेले आहेत। तर आता टाकायचे आहेत आपल्याला ज्या आपण चिरून घेतलेल्या भाज्या आहेत त्या मी टाकणार आहे। तर सर्वप्रथम टाकलेला आहे मी बीट टाकलेला आहे, बटाटा हा मी सालं काढून घेतलेला आहे आणि बारीक चिरून घेतलेला आहे, त्यामुळे यामध्ये पटकन शिजला जाईल। त्यानंतर टाकलेलं आहे गाजर, हे माझ्याकडे स्टोअरचेच केलेले मटर आहेत ते मी टाकलेले आहेत यामध्ये। त्यानंतर फ्लावरमधलं मी जे पहिल्यांदा फ्लावर थोडासा कोमट पाण्यामध्ये शिजवून घेतला होता ते पाणी मी काढलेलं आहे बाजूला आणि आता दुसरं फ्रेश पाणी यामध्ये मी टाकणार आहे। ते पाणी काढून टाकायचं आहे ज्यामध्ये आपण फ्लावर शिजवून घेतो ते, कारण की त्यामध्ये औषध वगैरे फवारणी भरपूर केलेली असते, त्यामुळे कधीही फ्लावर घेताना थोडासा पाण्यामध्ये थोडासा शिजवून घ्यायचा मीठ टाकून आणि मगच आपल्याला हे भाजीसाठी वापरायचं आहे। तर इथे मी एक मोठा बाउल इथे पाणी वापरलेलं आहे, आपल्या भाज्या बुडेल इतकंच आपल्याला इथे पाणी वापरायचं आहे। अंदाजे इथे मी 3 वाट्या हे पाणी वापरलेलं आहे। आता एवढ्या पाण्यामध्ये आपल्या मस्तपैकी ह्या भाज्या शिजून तयार होतील। तर अंदाजे आपल्याला इथे 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत, 4 शिट्ट्यामध्ये आपल्या भाज्या ह्या शिजल्या जातील। इथे तुम्ही जर गाजर आणि बीट वापरलं नसेल तर तुम्ही यामध्ये थोडीशी अर्धा चमचा साखर वापरा, त्याने आपल्या मिठाचं प्रमाण व्यवस्थित होतं
आणि भाजी थोडीशी गोडसर होते आणि खायलासुद्धा चविष्ट होते. तर इथे मी गाजर आणि बीट वापरलेलं आहे. ते मुळातच गोड असतं त्यामुळे मी इथं साखर वगैरे वापरलेली नाही. तर टोटल इथे मी 4 शिट्ट्या ह्या पावभाजीला घेणार आहे, कारण की ही शिट्टीच अशी आहे, हा फ्युचराचा कुकर आहे त्यामुळे याला शिट्टी काढून घ्यावी लागते. तर इथे टोटल मी 4 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे आणि 4 शिट्ट्यामध्ये ही भाजी आपली शिजून तयार होते. जवळजवळ मला ही 10 मिनटंमध्ये शिट्टी आलेली आहे. आता इथे बघू शकता आपल्या भाजीला कलर वगैरे खूप छान आलेला आहे आणि ही भाजी मुळात ऑइली होत नाही अजिबात, म्हणजे तेलाचा तरंग वगैरे येत नाही. जर तुम्हाला तेलाचा तरंग वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही परत एक्स्ट्राची फोडणी देऊ शकता. तर मला इथे तेल वगैरे नको आहे, कारण की ही मुलांना मी भाजी देणार आहे त्यामुळे इथे मी तेलाची क्वांटिटी थोडीशी प्रमाणातच ठेवलेली आहे. तर आता हे आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे. मॅश करण्यासाठी इथे मी रवी वापरलेले आहे. तुमच्याकडे जे मॅश करायचं जे फलिदा वगैरे असतो ते तुम्ही वापरू शकता. तर चांगली घोटून घेतलेली आहे भाजी, पाहू शकताय, आणि जाडसरसुद्धा ही भरपूर प्रमाणात झालेली आहे भाजी. तर आता तुम्हाला पातळ घट्ट कितीवर पाहिजे तिथवर तुम्ही यामध्ये क्वांटिटी पाण्याची वापरू शकता. मला जशी पाहिजे तशी ते मी क्वांटिटी पावभाजीची झालेली आहे, कारण की मुलांसाठी देणार आहे त्यामुळे थोडीशी घट्टसरच आहे भाजी. व्यवस्थित आपली ही भाजी झालेली आहे आणि यामध्ये टाकलेली आहे मी थोडीशी कोथिंबीर, आणि कोथिंबीर टाकल्यानंतर आणखीन थोडंसं याला मी शिजवून घेणार आहे 5 मिनटं. जोपर्यंत आपली भाजी ही शिजते आहे 5 मिनटं शिजवून घेणार आहे, जास्त शिजवून घेणार नाही. तोपर्यंत आता इथे मी थोडंसं यामध्ये तूप वापरलेलं आहे. तुम्ही त्याऐवजी बटरसुद्धा वापरू शकता. मी इथे तूप वापरलेलं आहे. तर तुपामध्ये चांगले आपले हे पाव थोडेसे गरम करून घ्यायचे आहेत. चांगले हे खरपूस होईपर्यंत भाजून घेतल्याने आपल्या पावभाजीची चव आणखीन वाढते. तर इथे मी टोटल इथे 4 ते 5 एकदमच इथे पाव भाजून घेणार आहे आणि मुलांना हे पटकन, मुलांचा डबा आहे त्यामुळे हे पटकन गरम करून देणार आहे. तर आपल्या अशा रीते हे पावसुद्धा हे भाजून होतील 5 ते 10 मिनटामध्ये. तर 10 ते 15 मिनटंच लागलेले आहेत मला ही भाजी बनवण्यासाठी. थोडीशी आदल्या दिवशी तुम्ही तयारी वगैरे करून ठेवली तरी चालेल. भाज्या वगैरे तुम्ही चिरून वगैरे ठेवू शकता. तर इथे माझे पाव वगैरे गरम करून झालेले आहेत आणि इथे माझी भाजीसुद्धा झालेली आहे. भाजीची इथे बघू शकता किती मस्त आपल्या कलर वगैरे आलेला आहे. तर आपली इथे पावभाजी ही तयार आहे. तर आजच्या पावभाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी सारिका कुकिंग रेसिपी पाहत राहा. व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.